क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सप्तशृंगी गड इनोव्हा कार खोल दरीत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू, मदत कार्यात नेटवर्कचा अडथळा, ग्रामस्थांच्या रोषाचा उद्रेक। कसा झाला अपघात? अपघाताची A to Z माहिती बघा सविस्तर। सप्तशृंगी गडावरून दर्शन करून नांदुरीकडे परतत असताना पिंपळगाव येथील पटेल कुटुंबातील भाविकांना रविवारी भीषण दुर्घटनेचा सामना करावा लागला। इनोव्हा कार MH15 BS 0555 हे वाहन गणपती घाटाच्या पुढे असलेल्या अंदाजे 1000 फूट खोल दरीत कोसळून 6 वयस्कर भाविकांचा जागीच मृत्यू झाला। हा अपघात 7 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडला। अपघातग्रस्त वाहनाच्या मागे येणाऱ्या भाविकांनी ही दुर्घटना डोळ्यासमोर पाहताच त्यांनी तात्काळ नांदुरी पोलिसांना माहिती दिली। पोलीस हवालदार योगेश गवडी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तातडीने मदत कार्य सुरू केले। अपघाताची बातमी पसरताच रस्त्यावर शेकडो जणांची गर्दी झाली। अपघातातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे: कीर्ती पटेल चालक, रशीला पटेल, विठ्ठल पटेल, लता पटेल, पचन पटेल, मणिबेन पटेल। सर्व भाविक हे पिंपळगाव येथील वयस्कर महिला पुरुष होते। अपघाताच्या वेळी परिसरात मोबाईल नेटवर्क पूर्णपणे ठप्प झाल्याने मदत कार्यात मोठी अडचण निर्माण झाली। नांदुरी येथील जिओ व BSNL टॉवर असूनही गेल्या 4-5 दिवसांपासून नेटवर्क नसल्याची ग्रामस्थांनी तक्रार केली आहे। खोल दरीत उतरलेल्या मदत कार्य करणाऱ्या युवकांना आवश्यक माहिती देण्यासाठी मोठमोठ्याने हाका माराव्या लागत असल्याने त्यांची अक्षरशः दमछाक झाली। या गंभीर घटनेनंतर तरी संबंधित दूरसंचार विभागाला जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहे। अपघातस्थळी खोलदरीत मदत कार्य करणाऱ्या युवकांसाठी पिण्याच्या पाण्याची देखील कोणतीही व्यवस्था नव्हती। दरम्यान विनायक दुबे यांनी दर्शन करून परतणाऱ्या भाविकांकडून पाण्याच्या बॉटला घेऊन मदत कार्याला हातभार लावला। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजी कामकाजामुळे हा अपघात घडल्याचा आरोप ग्रामपंचायत उपसरपंच संदीप बिनके व सदस्य राजेश गवडी यांनी केला आहे। त्यांनी सांगितले की या विभागाच्या दुर्लक्षामुळे 6 निरपराध जीव गेले। संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा। अपघाताची माहिती मिळताच प्रांताधिकारी अकुनुरी नरेश, अभोडा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, कडवण पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बोरसे, मंडळ अधिकारी विलास पगार, सप्तशृंगी ट्रस्ट आपत्ती व्यवस्थापन पथक नांदुरी व सप्तशृंगी गड येथील ग्रामस्थ हे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले। रात्री उशिरा 11 वाजेपर्यंत मृतदेह खोलदरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू होते। ही हृदयद्रावक घटना प्रशासनाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करते। रस्त्यावरील सुरक्षेपासून नेटवर्कच्या उपलब्धतेपर्यंत अनेक त्रुटींचा बळी 6 भाविकांना जावा लागलाय। आता तरी संबंधित विभागांनी जागे होऊन योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी कळवण विभागीय संपादक किरण अहिरे, नांदुरी, कळवण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।